राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे विविध महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असून त्यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे, यासाठी बैठक आयोजित करावी असे विविध 8 मागण्यांचे निवेदन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर समक्ष भेटून चर्चा करून त्यांना देण्यात आले। याबाबतीत मुंबई येथे बैठक आयोजित करू असे आश्वासन युनियनचे शिष्टमंडळाला देण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने 2005 पूर्वीचे जाहिरातीच्या अनुषंगाने जुनी पेन्शनसाठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचाही समावेश करावा। सर्वात संवेदनशील असे लिपिक, लेखा, आरोग्य, वाहनचालक, परिचर, पशुसंवर्धन या विभागाचे वेतन त्रुटी निराकरण पालकत्वाच्या भूमिकेतून वित्त विभागाकडे मांडावे। महाराष्ट्र विकास सेवा वर्ग 2 मधील तातडीने विशेषतः पुणे विभाग मागे आहे, ती पदे पदोन्नतीने त्वरित भरण्यात यावीत। पशुसंवर्धन विभागाचे नव्याने झालेली पुनर्रचना स्थगित करून जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले निवेदन विचारात घेऊन याबाबतीतही सुधारित निर्णय जाहीर करावे। दरमहा वेतन 1 तारखेला होणे, वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे पदोन्नती व आश्वासित प्रगती योजनेमधील अन्याय जो होतो तो दूर व्हावा। 2005 पूर्वी अनुकंपाधारक यांची नावे ज्येष्ठता यादीत प्रसिद्ध झाली आहेत अशा कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन लागू व्हावी, अशा प्रकारचे विविध निवेदने ग्रामविकास मंत्री महोदयांना चर्चा करून देण्यात आली आणि या निमित्ताने मुंबई येथे बैठक आयोजित करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे। या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या चर्चेस राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, विभागीय संघटक डॉक्टर SP माने, जिल्हा अध्यक्ष तजमुल मुतवली, डॉक्टर नाना सातपुते, योगेश हब्बू, भीमाशंकर कोळी, विलास मसलकर, बसवराज दिंडोरे, राजीव गाडेकर, अभिमन्यू कांबळे, PC कविटकर, राकेश सोडी, रोहित घुले, संतोष शिंदे, विशाल घोगरे, श्रीशैल देशमुख, चेतन वाघमारे युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।